मोठी बातमी सध्या समोर येते। मध्यधुंद तरुणानं भर रस्त्यात धिंगाणा घातला। नागपूरच्या हिंगणा रोडवरील ही सगळी घटना आहे। बस समोर झोपल्यानं काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती। बस आणि इतर वाहनांसमोर जाणीवपूर्वक उभं राहत वाहतुकीला अडथळा निर्माण केला। बस समोर रस्त्यावर झोपल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागलाय। चालक आणि तरुणामध्ये मोठा वाद झाला। तर ही दृश्य आपण पाहतोय। मध्यधुंद तरुणानं रस्त्यावर धिंगाणा घातला। नागपूरच्या हिंगणा रोडवरची ही सगळी घटना आहे। तर बस समोर आल्यानं झोपल्यानं काही काळ या सगळ्या परिसरातली रस्त्यावरची वाहतूकही ठप्प झाली होती। आता या तरुणावरती कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे नागपूरच्या हिंगणा रोडवरची ही सगळी घटना आहे। नागपूरच्या हिंगणा रोडवर या मध्यधुंद तरुणानं भर रस्त्यात धिंगाणा घातला। बस समोर झोपल्यानं काही काळ या रस्त्यावरची वाहतूक ही ठप्प झाली होती। त्यानंतर या तरुणामध्ये आणि वाहकांमध्ये वादही झाला। आता यानंतर या तरुणावर कशा पद्धतीची कारवाई होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तर हिंगणा रोडवर या मध्यधुंद तरुणानं धिंगाणा घातला। भर रस्त्यात हा धिंगाणा घातला, त्यामुळे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतोरे यांच्याकडून। तेजस, नागपूरच्या हिंगणा रोडवर या तरुणानं मोठा धिंगाणा घातल्याचं पाहायला मिळतंय। या तरुणावर कारवाई होणार का? तर नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरच्या हिंगणा रोडवर मध्यधुंद तरुणाने भर रस्त्यात जे आहे ते धिंगाणा घातल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि संबंधित व्हिडिओ सुद्धा जे आहे ते प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। शहरी बस आहे, इतर वाहनासमोर जाणीवपूर्वक हा जो तरुण त्या ठिकाणी उभा होता आणि एका अर्थानं मध्यधुंद अवस्थेत होता। वाहतुकीला जे आहे त्यांनी अडथळा निर्माण केला आणि काही वेळ जो आहे तो बस समोर तशाच प्रकारे जे आहे ते कुठेतरी धिंगाणा घालण्याचा प्रकार जे करणं सुरू होता। अशातच जर बघितलं असेल तर बस चालक आहे त्यांनी खाली उतरला आणि तरुणाशी वाद घालला। त्यानंतर तरुण हा ऐकायला खाली नव्हता, तेव्हा जे आहे ते बस चालकांनी त्या तरुणाला ओढत जे आहे ते रस्त्याच्या बाजूला आलेला संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावर एका अर्थानं प्रचंड व्हायरल या संपूर्ण संदर्भानं बस चालकांना जे आहे ते नागपूरच्या हिंगणा रोडवर असलेल्या या तरुणासंदर्भातील जे आहे ते प्रकार जे आहे ते संबंधित पोलीस स्टेशनला जे आहे ते तक्रार दिली। यावर जे आहे ते पोलीस आता कारवाई करणार आहे। निश्चित। तेजस, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।